ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आतंकी कारवाया सफल करण्यासाठी भारतात मॅरेज जिहाद, गुणरत्न सदावर्ते। हजारो पाकिस्तानी महिला लग्न करून भारतात वसले आहेत। भारतात आतंकी कारवाया सफल करण्यासाठी हा मॅरेज जिहाद तर नाही ना, असा खळबळजनक सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलाय। लग्न ही संकल्पना नसून बॉस बॉर्डर टेरिझम असल्याचं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत। जितेंद्र आव्हाडाने मॅरेज जिहाद बद्दल बोललं पाहिजे। पत्रकारांना भीती घालण्याचं कारण नाही। मुंब्रा आणि कौसामध्ये कोणी पाकिस्तानी आहे का हे सांगावं। आपण लोकप्रतिनिधी आहात, मात्र पत्रकारांना भीती घालण्याचं काम करताय, असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी पुसद येथील दौऱ्यात दरम्यान केलं आहे। पाहूया पुढे काय म्हणतात ते। त्याचबरोबर दुसऱ्या दोन गोष्टी आहेत या जिल्ह्याच्या निमित्तानं। या जिल्ह्याच्या म्हणजे पुसद तालुका असेल किंवा उमरखेड तालुका असेल किंवा लागून असलेला हिंगोली जिल्हा असेल, ह्या काही ठिकाणी मदरसे चालू आहेत। ह्या मदरस्यांच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं असेल की कोकणामध्ये ज्या प्रकारे एका मदरस्यामध्ये ज्या हत्यारं सापडली, ही कोणतं शिक्षण आहे? त्याच्यामुळं उमरखेडचा मदरसा असेल किंवा नांदेडच्या हिंगोली जिल्ह्यातला मदरसा असेल, आपल्या याच्याजवळचा आपल्या औंढा नागनाथ जवळचा किंवा इतर मदरसे असतील, ह्या सगळ्या मदरस्यांच्या बाबतीमध्ये खास करून ज्या अतिदुर्गम भागामध्ये हे मदरसे आहेत त्याच्यामध्ये पिरियॉडिकल तपासणी झाली पाहिजे। तिथं कोकणामध्ये ज्या प्रकारे हत्यार सापडले तशा प्रकारच्या हत्यारांचं शिक्षण दिलं चाललं आहे का? कारण ज्या प्रकारे आज काश्मीरमध्ये आमच्या हिंदुस्थानी नागरिकांनी भोगलं, मग त्याच प्रकारचं काही इंटरनल इन्सिक्युरिटी तयार झालेली आहे का? त्याच्यामुळे ह्या मदरस्यांच्या बाबतीत तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे। तिसरा डोळा उघडून ठेवला पाहिजे, बघितलं पाहिजे या मदरस्यांमध्ये काय चाललेलं आहे। कारण जोपर्यंत त्यांना खंगाळून पाहिलं जाणार नाही, त्यांच्या डोक्यात काय भरलं चाललं हे पाहिलं जाणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की अत्यंत चिंतनीय गोष्टी आहेत। कारण वैश्विकदृष्ट्या प्रभू श्रीरामांचे विचार किंवा भगवान गौतम बुद्धांचे विचार, भगवान महावीरांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, हे जे विचार आहेत ते खुले विचार आहेत। परंतु इस्लामिक दहशतवाद या नावाखाली किंवा इस्लामिक जग निर्माण करण्याच्या नावाखाली काय चाललं आहे का मदरस्यांमध्ये, हे पाहणं आवश्यक आहे। मला असं वाटतंय की शाहरुख खान, सलमान खान सारख्या सेलिब्रिटींनीसुद्धा आता मदरस्यांमध्ये काय चाललं आहे हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे। त्यांनीसुद्धा बोललं पाहिजे, सेलिब्रिटीजनीसुद्धा। त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट